शिवशाही मराठी न्यूज, बातमी आपल्या हक्काची। हिंगोली विधानसभेतील आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी प्रत्येक गावी विकास कामे केलेली आहेत आणि याचाच आढावा घेण्यासाठी आज आपण दाताडा या शेत शिवारामध्ये आलेलो आहे। माझ्यासोबत काही महिला आहेत बोलण्यासाठी की मला सांगा, तुम्हाला राज्य सरकारने 1500 रुपये महिना दिला का? हो दिला ना। तुम्हाला कसं वाटते सरकार? चांगले वाटतात मोदी सरकार। बरं, आता हिंगोली विधानसभेवर आम्हार तानाजीराव मुटकुळे हे पुन्हा एकदा परत उभे राहणार आहेत, आपला प्रतिसाद कसा राहील त्यांना? चांगला राहणार, आम्ही साथ देणार त्यांना। हो, आम्हाला खूप त्यानं मदत दिलेली आहे, रोड केले एवढाले, आम्हाला दाताळले यायचं तर आम्हाला लय खड्डे हे तर चांगले चांगले रोड केले। आम्हाला आता सडकवून खालीच उतरायचं का आम्ही? एक खताच्या थैल्या डोक्यावर आणणं लागत होत्या, हे होत होत्या, तर आता डायरेक्ट गाडी येते आमच्या शेतात मध्ये। बरं, 10 वर्ष आधी तुमच्या शेतामध्ये रस्ते वगैरे काय होते का? नव्हते ना। कशी परिस्थिती होती लय खड्डे होते, असे मी म्हणतो ना, खूपच खड्डे होते, आम्हाला लय परेशानी होती। तर आता चांगली सडक केली, ही केली, आम्ही लय द्यायला चांगलं म्हणतो। खूप त्याला आम्ही खूप साथ देणार आहे। असे पगारी चालू केले आमच्या त्यांनी। हो, खूप चांगले काम केले, तर पुन्हा सडका केल्या, आता पुन्हा पगारी दिल्या, आता असं झालं लय चांगले। पुन्हा येणाऱ्या विधानसभेवर आमदार तानाजीराव मुटकुळे इच्छुक येतं, तर त्याच्या असे हिंगोली जिल्ह्यात बरेच काही आम्हाला शोलर दिलेले, हे लाईट योजना कशीच नव्हती आमच्या शेतात, तर त्यांनी शोलर दिलेले आहे आम्हाला, खूप काही दिलेले आहे त्यांनी आम्हाला। हा ब्लाऊजसाठी मिसन हे खूप असं योजना दिलेली आहेत शेतात। बरं, कोणतं सरकार योग्य वाटते? काँग्रेसचं सरकार चांगलं आहे की भारतीय जनता पार्टीचं सरकार? भारतीय जनता पार्टीच चांगली आहे। ठीक, तुम्हाला 15 मी दाताड्याला 2009 मध्ये जमीन घेतलेली आहे आणि तेव्हा काही इकडे सर्व रोड नव्हता व्यवस्थित, पांदन रस्ते होते, येण्यासाठी आम्हाला खूप लांबून यायचं, 15 ते 20 किलोमीटर लांबून यायला लागत होतं। आणि तेव्हा जमीन आमची पूर्ण म्हणजे अशी साधी होती, एकदम पाणी वगैरे काही नव्हतं। पण जेव्हापासून हे भाजपचं सरकार झालं तेव्हापासून खूप साऱ्या स्कीमा निघत गेल्या, विहिरीसाठी, याच्यासाठी, किंवा आता आम्हाला सोलर मिळालं। आता 10 वर्षाच्या नंतर इकडे रोड झाला। आता एक रोड असा आला की सेनगावून डायरेक्ट मधातून रोड आलेला आहे, ते आम्ही फक्त 10 मिनिटाच्या अंतरात इथे येऊ शकतो, पहिले आम्हाला अर्धा-1 तास लागायचा। आणि आता यंदा सोलर पण मिळाला आम्हाला, त्याच्यामुळे आमची जमीन पाण्याखाली आली आणि लाईनची सुविधाच नव्हती इथं, आणि आता पण नाहीये, खूप लांब लाईन आहे, ते लांबून आणायला लागत होती। पण आता सोलरमुळे आम्हाला यावेळेस आम्हाला पीक पण टाकायला जमलं, आम्ही हळद वगैरे टाकली। हिंगोली विधानसभेवर गेल्या 10 वर्षापासून आमदार असलेले तानाजीराव मुटकुळे यांनी आपलं विकास व्हायला असं तुम्हाला वाटते का आमदार साहेबाचा? मी तर असं म्हणतो की